मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी. उद्या दुपारी 1 वाजल्यानंतर मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत समुद्राला उधाण. मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्र खवळला. पर्यटकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन. मुंबईच्या पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस. घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात जोरदार पाऊस. मुंबई शहरासह उपनगरातही जोरदार पाऊस. पवईत पाणी साचायला सुरुवात. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस. तब्बल 3 तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पुन्हा सुरू. मुंबई अहमदाबाद महामार्गाला पावसाचा फटका. तुंगार फाटा ब्रिज जवळ पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. मुंबई पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस. एलबीएस रोडवर सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. वसई विरार शहरात पावसाचा जोर वाढला. नालासोपारा पूर्वेकडील अचोळे रोड परिसरात पाणीच पाणी. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. वाशी, खारघर, कळंबोली परिसरात जोरदार पाऊस. वाशी प्लाझा सोसायटीची भिंत कोसळल्यानं वाहनांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईतल्या तुर्भे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये पाणी साचलं. रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल. ठाण्यातील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. सिद्धिविनायक पार्कमधील संरक्षक भिंत कोसळली. कुठलीही जीवितहानी नाही. ठाण्यात पावसाच्या विश्रांतीनंतरही श्रीरंग सोसायटीतील रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा नाहीच. कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप. केडीएमसी अलर्ट मोडवर. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह अन्य भागात सक्षम पंप तैनात. कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी 13 झाडं पडली. एक मजली इमारतीच्या पहिल्या माळ्याच्या स्लॅबवर कोसळला, तर मोहने परिसरात विजेचा खांब कोसळला. सुदैवानं जीवितहानी नाही. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. बाजारपेठ, तीनबत्ती, मच्छी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी. बदलापूर सीएसएमटी लोकलला गळती. प्रवाशांचे हाल. रेल्वे प्रशासनानं गळती थांबवावी, अन्यथा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाणार. कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांचा इशारा. मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागातील नाल्यावरील पूल कोसळला. पूल कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ मकवाना रोडवर झाड कोसळलं. एक व्यक्ती जखमी. रस्त्यावर उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळून नुकसान. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती वाहून गेली. पाण्याच्या प्रवाहामुळे गॅबियन वॉल ढासळण्याची भीती. रायगडच्या घरोशी मार्गावर माती कोसळून रस्त्यावर मातीच्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ घाटात मातीचा राडाडोडा आणि दगड कोसळली. वाहतूक ठप्प. राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा. अर्जुना आणि कोदिवली नदीला पूर. रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. नागोठणे शहराला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद. रायगडच्या रोहा शहराजवळील कुंडलिका नदीनं ओलांडली इशारा पातळी. रोहा शहरालगत असणाऱ्या नागरिकांचा आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना. रत्नागिरीच्या राजापूरमधील जवार चौकात पाणी साचलं. पाऊसही थांबून पाण्याचा निचरा न झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर. मागजन बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी. व्यापाऱ्यांचं नुकसान. माडगावच्या काळ नदी किनाऱ्यावरील सोनभैरव परिसरात आढळली मगरीची पिल्लं. काळ नदी किनारी जाण्यास नागरिकांना सावधानतेचा इशारा. रायगडमध्ये मुसळधार पावसात पेरणी केलेली भातशेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. रायगडमध्ये सकाळच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर. रोहा, तळा, महाड तालुक्यात दमदार पाऊस. पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीची पाणी पातळी वाढली. नदीचं पाणी हबनहट्टी इथल्या मारुती मंदिरात शिरलं. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो. लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद. अहिल्यानगरच्या संगमेमधील घारगावच्या कळमजाई देवीच्या मंदिरातील धबधबा हा प्रवाहित. धार्मिक पर्यटनासोबतच निसर्गाचं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
कराड चिपळूण महामार्गावरचा भराव वाहून गेला, वाहतूक ठप्प, रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रवाशांना मोठा फटका. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दरड कोसळली, अनेक ठिकाणी रस्त्यांवरती झाडं कोसळून वाहतूक ठप्प. साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात कोयनानगरमध्ये पाऊस, गुहागर पंढरपूर मार्गावर झाडाची भली मोठी फांदी उन्मळून पडली. रत्नागिरीच्या खेडमध्ये वाहून गेलेल्या महिलेला बचाव पथकातील तरुणांनी वाचवलं, रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत असतानाही महिलेनं रस्ता ओलांडण्याचं नसतं धाडस दाखवलं. कर्नाटकच्या मंगळूरमध्ये मुसळधार पाऊस, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र. गुजरातच्या भावनगरमधील महुआ पंथकमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना आलेल्या पुरामुळे शाळेतून परतणारी जवळपास 50 मुलं अडकली, बचाव कार्य सुरू. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस, शिमला, सिरमौर, सोलन, चंबा, मंडी, कांगडामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.